पूर्वावे वासना देवा पूर्वावे वासना देवा पूर्वावे वासना ऐसे आवडते मला देवा पूर्वावे वासना देवा पूर्वावे वासना देवा पूर्वावे वासना हरिजना सवा भेटे नहो अंग संग तुटी नहो अंग संग तुटी नहो अंग संग तुटी सवे भेटे नहो अंग संग तुटी नहो अंग संग तुझे नहो अंग संग तुझे ऐसे आवडते मना आवडते मला ऐसे आवडते मना ऐसे आवडते मला ऐसे आवडते मना देवा पूर्वावे वासना देवा पूर्वावे वासना देवा पूर्वावे वासना ऐसे आवडते मला देवा पूर्वावे वासना देवा पूर्वावे वासना देवा पूर्वावे तुका म्हणे तिने भले संत संघर्षणे भले संत संघर्षणे भले संत संघर्षणे तुका म्हणे भले संत संघर्षणे संत संघर्षणे भले संत संघर्षणे तुका म्हणे तिने भले संत संघर्षणे भले संत संघर्षणे भले संत संघर्षणे तुका म्हणे भले संत संघर्षणे भले संत संघर्षणे भले संत संघर्षणे ऐसे आवडते मना ऐसे आवडते मला ऐसे आवडते मना ऐसे आवडते मला आवडते मना देवा पूर्वावे वासना देवा पूर्वावे वासना देवा पूर्वावे वासना ऐसे आवडते मला देवा पूर्वावे वासना देवा पूर्वावे वासना देवा पूर्वावे देववसे चित्ती देववसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना हरिजना सवे भेटी हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटी ऐसे आवडते मना देवा पूर्वावी वासना तुका म्हणे जिने तुका म्हणे जिने भले संत संगष्टने ऐसे आवडते मना देवा पूर्वावे वासना विठोबा रखुमाई विठोबा जगद्गुरु श्रीमद शंकराचार्य भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरि हरि देववसे
चित्ती देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सेवे कीर्ता निवडलेला अभंग जगद्गुरु जगतवंदनीय सर्वांच्या अंतःकरणाचा अधिष्ठान असणारी माऊली तुकोबराय यांचा 4 चरणांचा आणि संतांची संगती प्राप्त व्हावी, भगवत भक्ताची संगती प्राप्त व्हावी अशी याचना भगवंताकडे करणारा अशा पद्धतीचा हा अभंग आहे. या अभंगामध्ये माऊली तुकोबराय आपल्याला काय प्रतिपादन करून सांगतात तत्पूर्वी आपण एकदा संतांना नमन करूया. श्री संतांची माथा चरणावरी, श्री संतांची माथा चरणावरी, श्री संतांची माथा चरणावरी, संतांची माथा चरणावरी. विश्रांती पावलो संभाळा उतरी, विश्रांती पावलो संभाळा उतरी. वाढले अंतरी प्रेम सुख, पंढरीच्या देवराया, पंढरीच्या देवराया दंडवत तुझे पाया, दंडवत तुझे पाया, चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. देव वसे चित्ती, देव वसे चित्ती त्यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पुरवावे वासना. प्रस्तुत प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी होणार आपला हा अखंड हरिनाम सप्ताह. या सप्ताहातील असणारी ही 8व्या क्रमांकाची भगवान परमात्म्याची कीर्तन, दत्त जन्माचं केलं ना कीर्तन, भगवान परमात्म्याची कीर्तन रूपी सेवा. हे अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम भगवान पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने, त्याच्या दयेने आणि या सर्व संयोजक मंडळीच्या माध्यमातून, ग्रामस्थांच्या माध्यमातून, विशेष करून परमपूजनीय आदरणीय हरिभक्तीपरायण गवळी महाराज आहेत, त्यांच्या माध्यमातून ही सेवा माझ्या वाटेला आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबराय या अभंगाच्या माध्यमातून भगवंताशी संवाद साधतायत आणि त्या संवादातून भगवंताकडे एक विलक्षण असणारी मागणी मागतायत. आज मागणीचा दिवस आहे, भगवान प्रगट झाले आणि आज जागर आहे, मागणीचा दिवस आहे. काहीतरी मागितलं पाहिजे. काय मागावं? मागण्यासारखं काय आहे? 2च गोष्टी मागाव्यात. एकतर परमात्म्याचा संग मागावा, नाहीतर संतांचा संग मागावा. हे 2च संघ अशा जीवनामध्ये जे उत्कर्षापर्यंत घेऊन जातात. या दोघांच्या संगतीमध्ये जीवाचं हित होतं, कल्याण होतं. बाकीचा जो संघ आहे तो त्या ठिकाणी नासका कुचका आहे, तो जाणार आहे, नाशवंत आहे. म्हणून या इतर सर्व संगतीपेक्षा परमात्म्याची संगती, संतांची संगती फार महत्वाची आहे. मग ती संतांची संगती सहजासहजी सर्वांना मिळत नाही, ती मिळण्याकरिता याचना करावी लागते देवाकडे. जगद्गुरु तुकोबराय अभंगाच्या माध्यमातून तीच याचना करतायत. देवा, हे देव बसे चित्ती त्यांची घडावी संगती. ज्यांच्या चित्तात देव वास्तव्य करतो आणि त्यांची मला संगती घडावी, त्यांची संगती मी त्या ठिकाणी अपेक्षित करतो. हेच मला खऱ्या अर्थानं आवडत आहे. ऐसे आवडते मना
देवा पूर्वावे वासना, माझ्या मनाला त्या संतांची संगती भक्तांची संगती करायला आवडते आहे. देवा माझी वासना पूर्ण करा. वासना शब्द मोठा वाईट आहे महाराज, पण तुकोबर येथे वासना शब्द वापरतात. वास्तविक पाहता वासना जन्माला कारणीभूत ठरते. पुढे चिंतन त्या ठिकाणी आपण करूया. वासना ओढाळ गाय आहे. वासना त्या ठिकाणी पुनरावृत्तीला घालते. अशी त्या ठिकाणी वासना. तपोबळी जरी असला तरी वासनेचा संग होय अंतकाळी, तरी तपोबळी जन्मधरी सामर्थ्य आहे वासनेचं. अशी वासना. पण तीच वासना तुकोबराय वर्णन करून सांगतात. देवा पुरवावे वासना. दोन प्रकार वासनेचे आहेत ना, ते आपण पुढे कीर्तामध्ये पाहूया. हरिजनांची भेट व्हावी. हरीचे जे भक्त आहेत त्यांना हरिजन म्हणतात. हरीचे प्रिय असणारे जन त्यांना हरिजन म्हणतात. हरिजना असावे भेटी न हो अंगसंग तुटी, त्यांची भेट व्हावी आणि कधीच त्यांचा आणि माझा वियोग होऊ नये. अखंड संतांची संगती मला प्राप्त व्हावी. ऐसे आवडते मना, मला हेच आवडतं. देवा पूर्वावे वासना, भगवंता माझी वासना त्या ठिकाणी पूर्ण कर. का बरं देवानं विचारलं तुकोबरायांना, का बरं संतांची संगती हवी आहे, हरिजनांची संगती हवी आहे? त्याचं कारण सांगा. तुकोबराय वर्णन करून सांगतात. तुका म्हणे जिने भले, एवढं सगळं म्हणावं. तुका म्हणे जिने भले, कुठे संत संगष्ट आणि संतांच्या संगतीतलं जे जीवन आहे आणि तेच खऱ्या अर्थानं भलं चांगलं जीवन आहे. इतर ठिकाणी त्या ठिकाणी सगळा संसारच मागे आहे महाराज. जेथे जावे तेथे कपाळ सरिषे लाभतो विशेष संत संगे. संतांच्या संगतीत विशेष रूपानं लाभ प्राप्त होतो. म्हणून संतांची संगती महत्वाची आहे. पुन्हा ऐसे आवडते मना, देवा पूर्वावी वासना, असं मला आवडत आहे. पण हे भगवंता माझी वासना तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करा. हा भाव जगद्गुरु तुकोबरा यांच्या अंतःकरणातला आहे. असा अभंगाचा सरळ अर्थ पाहण्याचा आपण प्रयत्न केला. विठोबा चित्ती त्यांची घडावी संगती. ऐसे आवडते मना, देवा पूर्वावी वासना. प्रस्तुत प्रतिवर्षी आपण मोठ्या प्रेमाने आनंदाने भगवान दत्तात्रयांचा हा जन्मोत्सव साजरा करतो. मागच्याच वर्षी कथा होती ना, मागच्या वर्षी आपण इथे श्रीमद भागवत कथा श्रवण केली. या वर्षी त्या ठिकाणी सुंदर असणारी कीर्तन सर्वांना श्रवण करायला मिळाली. आज मोठा पर्वणीचा दिवस आहे, मोठा उत्सव आहे. आज दत्तात्रय भगवंताचं प्राकट्य झालेलं आहे. हरिभक्तीपर्यंत आदरणीय सिनारे महाराज त्यांनी दत्त जन्माचं कीर्तन इथे त्या ठिकाणी केलेलं आहे. सर्वच त्या ठिकाणी भाविक मंडळी उपस्थित आहे. तुम्हा सर्वांच्या समोर जागराचं कीर्तन करायचं आहे. जागर म्हणजे त्या ठिकाणी भगवंताकडे काहीतरी मागायचं आहे. आपण एवढी सेवा 7 दिवसांपासून केलेली आहे. त्या सेवेचा मेवा मिळत असतो. काहीतरी मागितलं पाहिजे, मग ते मिळेल. मग ते जागराचं कीर्तन करायचंय. माझ्या घड्याळात बरोबर 10:15 वाजलेले आहे आणि कीर्तनाची मर्यादा 11 वाजेपर्यंत आहे. म्हणजे मला पाऊण तास बोलायचं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? फार तर 11:15 वाजेपर्यंत बोलूया. नाहीच आटोपलं तर नाही, म्हणजे पुढचं सांगतोय हो, असं आहे. लवकरात लवकर त्या ठिकाणी अभंगातलं मर्म पाहण्याचा प्रयत्न करूया. चला, ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी समोर बसले आहेत. परिसरातून पंचकृषीतून मंडळी उपस्थित आहेत. आज मोठे गवळी महाराज उपस्थित आहेत, जे हट्टानं आलेले आहेत. दुरून त्या ठिकाणी मळ्यातून त्यांना आणलं. मला वाटतं सिनारे महाराजांच्या कीर्तनाला होते ना, त्यांचं सिनारे महाराजांवर आमच्यावर फार प्रेम आहे. म्हणून तर त्या ठिकाणी अट्टहास करतात. महाराजांचं कीर्तन ऐकलं असेल, आताही कीर्तनात येऊन बसलेले आहेत. आमचं भाग्य आहे की मोठी माणसं त्या ठिकाणी समोर बसून कीर्तन ऐकतात. एवढं भाग्य कोणाला मिळत नाही. आज सकाळचं कीर्तन आम्ही करून आलो अभिष्ट चिंतनाचं. 51 वर्ष त्या ठिकाणी महाराजांनी, ऐका, राजाराम महाराज जाधव बोरीकर त्यांनी तपश्चर्या केली. त्यांनी जगाच्या समोर त्या ठिकाणी भगवंताची गुणानुवाद गायले, कथा कीर्तन केली, प्रवचन केली. म्हणून त्यांचं अभिष्ट चिंतन केलं. मोठ्या माणसांचं अभिष्ट चिंतन करण्याचा योग प्राप्त व्हावा, याच्यापेक्षा भाग्य कोणतं मोठं आहे? म्हणून असंच त्या ठिकाणी भाग्य. हे महात्मे समोर येऊन त्या ठिकाणी बसले आणि त्यांच्या समोर भगवंताची त्या ठिकाणी कथा, भगवंताचं चिंतन मांडायचं आहे. चला, जागर आहे. जागराच्या दिवशी त्या ठिकाणी मागितलं पाहिजे. काय मागावं? मागणं अनेक प्रकारचं असतं. जो तो ज्याच्या त्याच्या अधिकारानुरूप काहीतरी मागत असतो.
कोण काय मागेल कोण काय मागेल ज्याचं त्याचं मागणं वेगळंच असतं. प्रत्येकाचं त्या ठिकाणी कार्यक्रम मागण्याकरताच चालू आहे. पण प्रत्येकाचं मागणं स्वतंत्र आहे. जो तो ज्याचा त्याचा अधिकार पाहून समाजामध्ये 4-5 प्रकारचे वर्ग पाहायला मिळतात. एक सामान्य असणारा वर्ग आहे जो पामर आहे, त्याच्याला काही विधिनिषेध त्याला नाही, त्याला वेद कळत नाही, शास्त्र कळत नाही, पुराण कळत नाही, वाटेल तसं वागतो. महाराज त्याच्याकरिता स्वतंत्र प्रमाण देतात. हे आटोनी वेटोनी बांधिला मुंडासा आणि फिरत असे म्हैसा जना माझी. म्हैसा कळतो ना? म्हैसा म्हणजे म्हशीचा मुलगा. नाहीच कळालं तर रेडा, हे नाही कळालं तर टोनगा, आणि ते नाही कळालं तर साखरे महाराज विनोदाने म्हणत असतात म्हशीचा प्राणनाथ असा टोनगा. आटोनी वेटोनी बांधिला मुंडासा फिरत असे म्हैसा जना माझी. त्याला काही शास्त्र संस्कार नाहीत, विधी निषेध नाही, वेदाचं काही त्याला कळत नाही, शास्त्रातलं काही कळत नाही, असाच त्या ठिकाणी वागतोय. तो काय मागेल? त्यानं मागितलं तर त्या ठिकाणी महाराज विषयातलं सुख मागेल आणि असं बरबटलेलं सुख भोगण्याच्या मागे त्या ठिकाणी धावेल. सामान्य पामर असणारा जीव त्याच्यापेक्षा श्रेष्ठ आहे एक विषयी, त्याला शास्त्र कळतं, त्याला साधू संतांचे विचार पडतात, जो त्या ठिकाणी पारमार्थिक जीवन जगण्याचा प्रयत्न करतो आणि तोही त्या ठिकाणी मागेल, पण विषयातलं सुख मागेल. तो इहलोकातलं नाही मागितलं तर स्वर्ग तरी मागेल. तो म्हणजे स्वर्गात जायचं, मला स्वर्ग प्राप्त करून घ्यायचा. त्याच्यापेक्षा अजून एक मागणार आहे, त्याच्यापेक्षा वरचा एक वर्ग आहे, तो जिज्ञासू आहे, तो साधक आहे, तो जीवनामध्ये साधना करतोय आणि त्याच्या अंतःकरणात एकच इच्छा आहे, मी मुक्त व्हावं, मला परमात्म्याची प्राप्ती व्हावी, मला तो भगवान भेटावा आणि त्या भगवंताची संगती प्राप्त करून माझं जीवन कृतार्थ व्हावं. हा जिज्ञासू आहे. त्याच्या अंतःकरणातली इच्छा साधू संत वर्णन करून सांगतात. हे कै मी उद्धार पावेन, कै मी उद्धार पावेन, कृपा करील नारायण, ऐसे सांगा तुम्ही संत जन, ऐसे सांगा तुम्ही संत जन, ऐसे सांगा तुम्ही संत जन, ऐसे सांगा तुम्ही संत जन. कर समाधान चित्त माझे,
पावेन. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? हा, लक्षपूर्वक ऐका. हा जिज्ञासू आहे, हा साधक आहे. तो म्हणतो काय मी उद्धार पावेन काय? हे कृपा करील नारायण, परमात्मा कृपा करील का? माझं त्या ठिकाणी बिरड फेटेल का? तो माझा स्वामी मला भेटेल का? मला मुक्त अवस्था प्राप्त होईल का? ती मुक्त स्थिती प्राप्त करून घेण्याची इच्छा त्याच्या अंतःकरणात, त्याची मागणी आहे. मुक्त स्थिती प्राप्त करून घेण्याची साधकाची मागणी, जिज्ञासूची मागणी. चौथा वर्ग आहे ज्ञानी वर्ग. त्याला काय मागायचं शिल्लक राहिलं नाही, तो त्याच्या मस्तीत मस्त आहे. चौथी याची ठाई काही करण्याची नाही. चौथ्या स्थितीमध्ये गेले की काय करायचं शिल्लक राहत नाही. मुक्त पुरुषाला काय कर्तव्य राहत नाही, त्याला कर्तव्य अभावता स्थिती प्राप्त होते. पण तो काही मागत नाही. मागणारा जिज्ञासू पर्यंतच सापडतो. जिज्ञासू ज्याला अपेक्षा आहे, जो साधक आहे, तो जाणण्याचा प्रयत्न करतोय. जिज्ञासू तो जाणावया लागी भजे, तो जाणण्याकरिता भजतोय. त्याचा प्रयत्न आहे परमात्मा स्वरूपाला जाणण्याकरिता. देवाला शोधण्याचा प्रयत्न करतोय. त्याचा देव हरवलाय. तुम्ही ऐकता सर्वजण? वस्तुस्थिती अशी आहे, जगातल्या सगळ्या वस्तू हरवतील, पण जे हरवत नाही त्याचं नाव आहे देव. कारण हरवण्याकरिता त्याने ती वस्तू आपल्यापेक्षा वेगळी असली पाहिजे. ती वेगळी असेल तर आपल्यापासून हरवेल. पण देव नावाची जी वस्तू आहे ती त्याने आपल्या जवळच आहे. पण ती आपल्या जवळ असून आपल्याला कळत नाही, आपल्याला तिचं भान होत नाही. आपल्या स्वरूपाला जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर वस्तुस्थितीत आपणच देव आहोत. आपल्या आतमध्ये देव गच्च भरलेला आहे, बाहेर देव गच्च भरले. आत हरी बाहेर हरी, हे हरीने घरी कोंदिले. सर्वत्र परमात्माच परमात्मा आहे, पण तो परमात्मा त्याला कळत नाही. त्या परमात्म्याचं त्याला झालं विस्मरण. मोहानं अडकलाय. त्याला संपूर्ण विश्व आणि सत्य वाटतंय, आपलं वाटतंय, आणि त्याच्या ठिकाणी त्याचं चित्त जडलेलं आहे. तो या संपूर्ण विश्वाला सत्य समजून वागतोय. त्याला विसर पडलेला आहे, परमात्म्याचा विसर, स्वतःच्या स्वरूपाचा विसर. आणि जे जे लोक स्वरूपाला विसरले त्या लोकांची हानी झाली. महाराज मी सांगतो असं नाही, महाराज सांगतो विसरली दया तोर झाली हरी बदलील खाली चौरसीच्या, बदलील खाली चौरसीच्या. पचतील खाणे 84च्या जे जे लोक विसरले त्यांची हानी झाली. आणि ते 84 लाख योनी फिरण्याकरिता गेले. काय विसरले? कोणाला विसरले? अरे स्वतःला विसरले, स्वतःचं स्वरूप विसरले, त्या परमात्म्याला विसरले. जे जे लोक देवाला विसरले त्यांना जन्माला यावं लागेल, त्यांना पुन्हा पुन्हा जन्म मरणाची परंपरा भोगावी लागेल. का विसरले? हे सगळे त्या ठिकाणी विषयाच्या धुंदीत अडकले, विषयाच्या छंदात त्या ठिकाणी फसले. त्यांना त्याच्यातून बाहेरच येता येईना. माणसाचं शरीर मिळालंय हे त्या ठिकाणी परमात्मा स्वरूपाची प्राप्ती करून घेण्याकरिता. माणसाचं शरीर हे दार आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? थोड्या वेळामध्ये जास्त ऐकायचं ना आपल्याला, म्हणून विस्तार त्या ठिकाणी करण्यापेक्षा संक्षिप्त रूपाने सांगतो. माणसाचं शरीर हे दार आहे, दार, दरवाजा. कुठे जाण्याचा? अरे परमात्मा स्वरूपापर्यंत जाण्याचा, स्वरूपाला जाणण्याचा हा दरवाजा आहे. इतर शरीरांमध्ये जाणता येत नाही परमात्म्याला, याच शरीरात जाणता येतं. हा दारवांटा आहे परमात्म्यापर्यंत जाण्याकरिता. तैसे येण्याची शरीर आहे, शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे चिरा पडे. या शरीरात बोध प्राप्त होतो. म्हणून मनुष्य देहेचे ज्ञान विशेष जाण त्याहुने याच देही घाडे देवाचे भजन.
नाही कोठे आणि काय सार नाही कोठे याची देही घाल देवाचे भजन आणि काय ज्ञान नाही कोठे आणि काय ज्ञान नाही कोठे आणि काय काम नाही येथे हे याची देही घडे देवाचे भजन आणि काही ज्ञान नाही कोठे. याच देहात भजन करता येतं, याच देहात त्या देवाला जाणता येतं, त्याची सेवा करता येते, त्याची भक्ती करता येते, हा. त्या स्वरूपाचा बोध प्राप्त करून घेता येतो, परमार्थ करता येतो याच देहात. गाढव झाल्यावर परमार्थ करता येत नाही, हा. बैल झाल्यावर परमार्थ करता येत नाही, कुत्रा झाल्यावर परमार्थ करता येत नाही. तुम्ही असं कधी पाहिलं का? बरेच बैल एकत्र आले आणि सगळ्या बैलांनी म्हणून एक दिंडी काढली, हा. बैलच बैल, ज्ञानबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. बैल कसे काय जातील? हा. बैल कधीच दिंडीला जात नाहीत. बैल बैल दिंडीला जातच नाहीत महाराज. बैलाला कसं जाता येईल दिंडीला? नाही ना, बैल दिंडी काढीत नाहीत. पुढचा मुद्दा सांगू. असं कधी ऐकलं का? बरेच कुत्रे एकत्र आले आणि सगळ्या कुत्र्यांनी मिळून देवळ बांधलं, असं होतं कधी? कुत्रा देवळात जायचाच नाही महाराज कधी. कुत्रे नाही जात देवळात, त्यांना अलर्जी असते. कशाला जातील? दरवाजे बंद असतात ना महाराज, हात जाता येत नाही, नाही जात ते. कुत्र्याला नाही परमार्थ करता येत, बैलाला नाही करता येत, गाढवाला नाही करता येत, माकडाला नाही करता येत परमार्थ. परमार्थ करता येतो माणसाला, पण या माणसाच्या शरीरात आल्यावर परमार्थ करता येतो, पण त्याला बऱ्याच अडथळे असतात महाराज. हा नरदेह दुर्लभ आहे, याच्यामध्ये शतवर्षाची गणना मध्ये काय काय मध्ये आहे? नरदेह दुर्लभ जाणारे, असं त्या ठिकाणी आपण बरेच प्रमाणात पाहतो. मध्ये बालत्व, पिडा, रोग, क्षय, आणि काय भजनात उरले ते भजनाला काय शिल्लक राहत? काही शिल्लक राहत नाही, त्याच्यात अडकून पडतो महाराज. हा दरवाजा आहे पण त्याच्यातून बाहेर त्याला जाता येत नाही. अडकला म्हणून, विसरला म्हणून, जो विसरला तो त्या ठिकाणी तिथेच अडकून पडतो, त्याला तिथेच राहावं लागतं. एक आंधळा मनुष्य होता, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, द्रष्टांत सांगतो. आंधळा मनुष्य होता, एका गावात गेला. जुनं गाव होतं, त्या गावाला कोट होता. कोट, कोट म्हणजे गार लागलं म्हणून घालायचं नाही बरं. हा, कोट म्हणजे तटबंदी होती, त्याला तटबंदी म्हणतात. अशी तटबंदी होती, एकच दरवाजा होता आतमध्ये जायला बाहेर यायला. पूर्वीच्या काळात असायचं, आपण ते कोजागिरीची कथा ऐकतो ना, हिरकणी, ती बुरुंजावर चढून त्या ठिकाणी गेली होती ना, दरवाजा बंद झाला, एकच दरवाजा. हा, तो आंधळा मनुष्य त्या ठिकाणी गेला. त्याचं काही काम होतं, पलीकडच्या बाजूला त्या ठिकाणी जायचं होतं, गावाच्या दुसऱ्या टोकाला काम होतं, मग तो गेला. पंचीकरणात आलेला दृष्टांत आहे. हा, तो त्या ठिकाणी चालत चालत त्या ठिकाणी गेला, कोणाला विचारपूस करत करत त्या ठिकाणी त्या घरापर्यंत जाऊन पोहोचला. त्याचं काम काय होतं ते काम झालं, आता परत जायचं घरी. मग आता काय करावं? कोणी विचारायलाच त्या ठिकाणी सापडलं नाही. एक जण सापडला, तो म्हणला मला वेळ नाही तुला तिथपर्यंत येऊन घालायला, तू आंधळा आहेस, तुला कसं जाता येईल? पण एक तुला युक्ती सांगतो. म्हणे काय? असं कर, ही जी तटबंदी आहे ना, गावाला अख्खी तटबंदी आहे, एकच दरवाजा आहे, या तटबंदीला हात लाव, दोन्ही पण हात, आणि तटबंदीला हात लावून चालायला सुरुवात कर. तू चालत 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 बरोबर दरवाजापर्यंत जाशील, दरवाजा आला की बाहेर निघून जा. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? मग त्यानं लावले 2 हात भिंतीला, आणि हात लावून लावून त्यानं चालायला सुरुवात केली. भिंतीला हात लावून चालतोय. मनुष्य कसा होता? आंधळा. म्हणजे तुम्ही ऐकतात, आंधळा मनुष्य होता, आणि तो भिंतीला हात लावून चालायला त्यानं सुरुवात केली. तो चालत असताना त्या ठिकाणी बरोबर त्या दरवाजापर्यंत आला, पण कर्मधर्म संयोगानं त्याला एक रोग झाला होता. माहितीये काय? त्याला खरूज झाली होती, खरूज. आता आम्हाला रोग माहिती आहेत सगळे, दिवसभर तेवढा धंदा असतो आम्हाला, दुसरं काय नाही. खरूज, नाईटे म्हणतो, तेवढ्याच आजाराचा डॉक्टर आहे की नाही. बाकीचे येतात ना पेशंट, पण पाहायला मिळतात मधून मधून. त्याला खरूज झाली होती महाराज, आणि ती खरूज अशी असते वाईट, किती तर खाजवायलाच लावते. एवढी खाजव येते की ती खाजवतच राहतो मनुष्य. त्याला खाजव आली नेमकी, दरवाजा आला आणि खाजव आली, दोन्ही एकाच टायमाला आला. बरं, आता एका हाताने खाजवावं ना, ते खाजवायला दोन्ही हात वापरायला लागलं. मग ते दोन्ही हात दिले सोडून भिंतीचे, आणि लागला खाजवायला. खाजून खाजून बेजार झाला. खाजवणं पण चालू आणि चालणं पण चालूच होतं.
तुम्ही ऐकता सर्वजण. खाजवता खाजवता चालत होता. चालता चालता दरवाजा निघून गेला. खाजवणं पूर्ण झालं आणि परत भिंतीला हात लावले. चुकलिया वर्म फेरा पडे. वर्म चुकलं म्हणून परत त्या ठिकाणी फेरा पडला. परत त्या ठिकाणी चक्कर मारावी लागली. दरवाजा हुकून गेला. कशामुळे हुकला? अरे खाजवमुळे हुकला. खरूच झाली म्हणून खाजवाली म्हणून दरवाजा हुकला. ऐकलं ना तुम्ही सगळ्यांनी. माझा दृष्टांत संपला. आता दृष्टांत सांगतो. असंच आहे. 84 लाख योनी ही तटबंदी आहे आणि माणसाचं शरीर हा त्याचा दरवाजा आहे. माणसाचं शरीर रूपी दरवाजात मनुष्य येतो आणि तिथं त्याला विषयाची खरूस सुटते आणि तो विषय सेवनामध्ये एवढा मस्त होतो की चालता चालता हा मनुष्य शरीर रूपी दरवाजा निघून जातो. आणि तो निघून गेला की पुन्हा त्याला जैसे थे परत पहिले पाडे 55 हे खंती न करा होणे गाढव कोतरा होणे गाढव कोतरा होणे गाढव कोतरा होणे गाढव कोतरा होणे गाढव कोतरा. गाढव कुत्रा. मग दरवाजा हुकला की मग पुढे आहेच गाढव कुत्रा बैल. आपापच कार्यक्रम चालू झाले पुढचे. लक्षपूर्वक आहे का या सगळ्या वेदनांना सहन करावं लागतं? का परत परत जन्माला यावं लागतं? त्याचं एकच कारण आहे. विसरले म्हणून, विस्मरण झालं म्हणून. स्वरूपाचं जर ज्ञान झालं, स्वरूपाची जर आठवण आली तर जन्माला यायचं काही काम पडत नाही. अर्जुन विसरला होता स्वतःचं स्वरूप. म्हणून तर भगवंतानं त्याला उपदेश केला आणि भगवंतानं उपदेश केल्यानंतर अर्जुनानं उत्तर दिलं. आता गीता जयंती झाली ना, या सप्ताहातच आली होती गीता जयंती, एकादशी. अर्जुनाच्या मुखातून शब्द बाहेर पडले. हे नष्टो मोह स्मृतिर्लब्ध्वा तत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनम तव. हे भगवंता, नष्टो मोह, माझा मोह नष्ट झाला आणि स्मृतिर्लब्ध्वा, मला आठवण झाली आणि आता मी त्या ठिकाणी समाधानी आहे. मला काही त्या ठिकाणी चिंता वाटत नाही. तू म्हणशील तसं मी वागायला तयार आहे. आठवण आली त्याला म्हणजे स्मृती निर्माण झाली. आठव आणि नाठव, आठवण आणि विस्मरण दोन गोष्टी आहेत. स्वरूपाचं जर त्या ठिकाणी स्मरण झालं तर जीवपणा जाईल आणि स्वरूपाचा विसर पडला तर जन्म मरण भोगावं लागेल. स्मरण आणि विस्मरण या दोन गोष्टी आहेत आणि प्रत्येकाजवळ आहेत. नाही असं नाही. मला तुम्ही सांगा, स्मरण चांगलं की विस्मरण चांगलं? स्मरण चांगलं. तुमचं काय म्हणणं आहे? स्मरण चांगलं. अजून तुमचं काय म्हणणं आहे? स्मरण चांगलं. तुम्ही सगळेजण म्हणता स्मरण चांगलं. ऐकतात ना तुम्ही सगळेजण? लक्षपूर्वक आहे का? स्मरण जर चांगलं. एक आई होती, एक आई, तिला बऱ्याच काळापर्यंत संतती झालीच नाही आणि ती झालीच नाही तिला संतती. आणि असं त्या ठिकाणी झालं, वयसेची शेवटी आता ती त्या ठिकाणी महाराज तिचं वय होत चाललं आणि अशा थकलेल्या वयामध्ये आता तिचं त्या ठिकाणी वय पूर्ण होतं. मग त्या काळात तिला गर्भधारणा झाली आणि तिला त्या ठिकाणी मुलगा झाला. म्हातारपणाला मुलगा झाला. म्हातारपणाला होतात ना मुलं, जुन्या काळातली आपण कथा अनेक ऐकतो. म्हातारपणाला मुलगा झाला. एवढा आनंद तिला झाला काय सांगा. तळहाताच्या फोडासारखं त्या मुलाला सांभाळू लागले. मुलगा 10 वर्षाचा झाला, 15 वर्षाचा झाला, 20 वर्षाचा झाला, 25 वर्षाचा झाला. आता त्याचं लग्न करण्याचं वय त्या ठिकाणी आलं आणि 25 वर्षाच्या मुलाचा अपघात झाला आणि अपघातात मुलगा मरण पावला. तुम्ही ऐकतात? म्हातारपणाला झालेला मुलगा आणि 25 वर्षाच्या वयात त्या ठिकाणी मरण पावला. त्या आईला काय वाटत असेल? तिचा जीव कासावीस होतो. ती आई त्या ठिकाणी महाराज जिवंतच राहू शकत नाही. त्या बाळाचं त्या ठिकाणी चिंतन करता करता स्मरण करते, माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ, माझं बाळ, माझा मुलगा, माझा मुलगा म्हणून ती अन्न पाणी टाकून देते आणि अन्न पाण्याचा त्याग करून शेवटी त्या ठिकाणी मृत्यूला प्राप्त करून घेते.
का बरं मरण आलं तिला? स्मरण कोणाचं? मुलाचं स्मरण. त्या मुलाचं त्यांनी स्मरण तिला घडत राहिलं. त्याचं विस्मरण झालंच नाही का? 25 वर्षाचा मुलगा, एवढा मोठा मुलगा मरण पावला. केवढं दुःख, केवढ्या वेदना तिच्या अंतःकरणाला. तिला त्याचं स्मरण अखंड राहिलं, तो चित्तातून गेलाच नाही. आता मला सांगा, स्मरण चांगलं का वाईट? आता वाईट. मग काय चांगलं? मना विस्मरण. आधी दोघे जण मित्र होते, जीवाचे मित्र होते, जीवलग मित्र होते. एकमेकाशिवाय जमतच नव्हतं महाराज. त्यांचं जीवनच एक झालं होतं. पण योगायोगानं दोघांमध्ये वितंड झालं, भांडण झालं. आणि त्या भांडणानं त्या ठिकाणी दोघे जण वेगळे झाले. कितीतरी वर्षांपासून एकत्र राहणारे दोन मित्र काही कारणास्तव वेगळे झाले. आणि ते वेगळे झाल्यानंतर त्या ठिकाणी महाराज एकमेकाचा विचार करू लागले, ते चिंतन करू लागले एकमेकाचं. एवढं चिंतन केलं, माझा मित्र त्या ठिकाणी मला सोडून गेला, तो माझ्या बरोबर राहत नाही. दुसऱ्या मित्राच्या मेंदूवर परिणाम झाला. त्याला ऍडमिट करावं लागलं झालानीमध्ये. आणि त्याला त्या ठिकाणी औषध चालू करावं. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? कशामुळे झालं? स्मरण. वाईट आहे स्मरण. हे स्मरण वाईट आहे, मग विस्मरण चांगलं आहे. बरोबर? विस्मरण वाईटच आहे महाराज. जर ते विस्मरण भगवंताच्या ठिकाणी लावाल, स्वरूपाच्या ठिकाणी लावाल, तर त्या विस्मरणामुळेच आपण जन्माला आलेलो आहोत. त्या विस्मरणामुळेच आपण त्यांनी जन्म मरण भोगतो आहोत. त्या विस्मरणामुळेच आपण दुःख भोगतो आहोत. आपल्या स्वरूपाला आपण जाणत नाही म्हणून तर आपण दुःख भोगतो आहोत. म्हणून विस्मरणही वाईट आहे आणि स्मरणही त्या ठिकाणी वाईट आहे. आणि पुढचा मुद्दा सांगू, स्मरणही चांगलं आहे आणि विस्मरणही चांगलं आहे. तुम्हाला फिरला आता लगेच. कशाचं स्मरण केलं पाहिजे, कशाचं विस्मरण झालं पाहिजे हे ऐका. परमात्म्याचं व्हावं स्मरण आणि संसाराचं व्हावं विस्मरण. आपण नेमकं उलट करतो. आपल्याला अखंड असतं संसाराचं स्मरण आणि परमात्म्याचं कायम असतं विस्मरण. कायमच परमात्म्याची आठवण आपल्याला त्या ठिकाणी नसते. सततच आपण त्या ठिकाणी संसाराचं चिंतन करत, आपल्या मेंदूत कायम संसार फिरत असतो. त्याच्या डोक्यातून जातच नाही संसार. आमच्या गावात एका माणसाचे 400 रुपये हरवले होते. 400 हरवले होते. फक्त गरीब होता बिचारा, हरवले 400. त्याच्या डोक्यातूनच जाईना काय केलं, 400 हरवले. एवढी गणगण बसली डोक्यात, काय खटकीच बसली त्याच्या डोक्यात. काय करायचं, 400 हरवले. मग ते घडीभर झालं का रस्त्याने जरी चालायला लागलं एकटं तरी असं करायचं. 400 गेले, जायनाच महाराज डोक्यातून. संसार जात नाही डोक्यातून, त्याचं स्मरण करतोय. संसार गेला पाहिजे. संसाराचं व्हावं विस्मरण आणि परमात्म्याचं व्हावं स्मरण. परमात्म्याचं स्मरण अखंड घडलं पाहिजे, ते आपल्याकडून घडत नाही. आणि संसाराचं विस्मरण घडलं पाहिजे, ते आपल्याकडून घडत नाही. तुकोबराय वर्णन करून सांगतात, आम्ही भगवंताचं चिंतन करतो आहोत, पण ते चिंतन करताना स्वतःच्या शरीराला न आठवता परमात्म्याला आठवतो. परमात्मा अखंड आम्हाला आठवतोय, साधू संतांना आठवतोय आणि संसार त्यांना कधीच आठवत नाही. हे नाठवुनी देह पायाचे चिंतन, नाठवुनी देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये. नाठवुनी देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये. तुमच्या सुप्यातला अभंग आहे बरं, मागच्या वर्षीच आठवतो तुम्हाला. काही ऐसे दशा येईल माझी अंगा, चित्त पांडुरंगा झुरत असे. नाठवुनी देह पायाचे चिंतन, अवसान ते क्षण नाही मध्ये. न आठवुनी देह, स्वतःच्या देहाला न आठवता भगवंताच्या पायाचं चिंतन करणे, आणि ही परमार्थाची उच्चतम कोटीची स्थिती आहे. आपण सर्वजण हरिभक्ती परायण ऐकतात ना तुम्ही सगळेजण. आपण जर सगळेच हरिभक्ती परायण आहोत, तर आपल्या जीवनामध्ये अशी स्थिती कधी आली का? जरा प्रश्न विचारा आपल्या मनाला, की मी भगवंताचं नामचिंतन करायला लागलो आणि चिंतन करता करता मी स्वतःला विसरलो आणि फक्त देवच माझ्या चित्तात राहिला. असं कधी घडलंय? विसरलो म्हणे.
गोरोबा काका भगवंताचं नामचिंतन करायला लागले आणि नामचिंतन करता करता चिखलात उड्या मारायला लागले आणि उड्या मारता मारता स्वतःला विसरले आणि लेकरू पायाखाली तुडवलं. स्वतःचं मुलगं मरून गेलं पायाखाली. का? भगवंताचं स्मरण आणि स्वतःच्या शरीराचं विस्मरण. मी काय करतोय, कुठे आहे? काही नाही महाराज. देहीच विदेही भोगोदशा, असो ऐसा कुठे आठवची नाही. देहीच विदेही भोगोदशा ही संतांची अवस्था, त्यांची ती भूमिका, त्यांची ती स्थिती. त्या स्थितीत गेलं पाहिजे, संसाराला विसरलं पाहिजे आणि परमात्म्याला आठवलं पाहिजे. जो कोणी अखंड परमात्म्याला आठवतो तो सदैव समाधानी राहतो. आणि जेवढे जेवढे माणसं संसाराला आठवतात तेवढे सदैव दुःखी आहेत, कधी समाधानी होत नाहीत. कारण ते सदैव संसाराचं चिंतन करतात. कारण ज्याचे जया ध्यान हे तेची होय त्याचे मन, मनोनी अवघे सारा पांडुरंग दृढधरा. जो ज्याचं ध्यान करतो त्याचं मन तसंच होत असतं. आपण संसाराचं चिंतन करतो आहोत, संसाराचं स्मरण करतो आहोत म्हणून आपलं चित्त संसारासारखं झालं. संसार दुःखरूप आहे म्हणून आपण दुःख भोगतो. जो कोणी परमात्म्याचं चिंतन करील त्याचं चित्त परमात्मा स्वरूप होऊन जाईल आणि परमात्मा स्वरूप चित्त झालं की त्याला सुख प्राप्त होईल. कारण परमात्माच जगात सुखरूप आहे, त्याच्यासारखं जगात दुसरं सुखरूप कोणी नाही. माझ्या पांडुरंगा सारिखा तो सुखरूप आहे, साधुजा कोणी सांगा. काही नाही, दुसऱ्या जगात कोणी सुखरूप नाही, एक परमात्मा सुखरूप आहे. मग जर अखंड परमात्म्याचं स्मरण आपल्याला राहिलं तर आपण अखंड सुख भोगू. आणि अखंड जर संसाराचं स्मरण केलं तर अखंड दुःख भोगू. कारण संसाराचं स्वरूप आहे दुःख आणि परमात्म्याचं स्वरूप आहे सुख. जीवाला अपेक्षित आहे सुख, जीवाला नको आहे दुःख. त्याला मोक्ष हवाय म्हणजे आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती, ही मोक्षाची व्याख्या आहे. तो मोक्ष प्राप्तीकरिता प्रयत्नशील आहे. का बरं मोक्ष मिळत नाही? विसरला स्वरूपाला, परमात्म्याला विसरला, सुखरूप असणाऱ्या परमात्म्याला विसरला म्हणून दुःखाच्या संसारामध्ये त्यांनी पडला. आणि संसाराचं चिंतन करतोय म्हणून रात्रंदिवस दुःखामध्ये खितपत पडलेला आहे. हा महत्वाचा विचार आहे. काय केलं पाहिजे? अखंड भगवंताचं स्मरण होण्याकरिता काय केलं पाहिजे? अखंड भगवंताची आठवण राहण्याकरिता म्हणजे समाधान प्राप्त होईल ना, सुख प्राप्त होईल. अखंड परमात्म्याचं जर चिंतन घडलं तर काय करावं? आठवण राहण्याकरिता काहीतरी केलं पाहिजे ना. सकाळी जर लवकर उठायचं असलं 4 वाजता तर माणसं झोपताना मोबाईल मध्ये गजर लावून झोपतात आणि ते घुर्र वाजतं मोठ्याने, मग ते जाग करतं. लगेच आपण त्या ठिकाणी जागे होतो आणि आपल्या आपल्या कामाला लागतो. गजर वाजला की मनुष्य जागा होतो. असा कुठेतरी गजर वाजला पाहिजे. अखंड भगवंताचं स्मरण करून देणारा कुणीतरी असला पाहिजे. कोण आहे जगामध्ये अखंड भगवंताचं स्मरण करून देणारा? जर समजा 2 माणसं त्या ठिकाणी घरामध्ये झोपलेले आहेत, एकाला त्या ठिकाणी पहाटे 4 वाजता उठून जायचंय आणि गजर लावायची व्यवस्था नाही. झोपणाऱ्या दुसऱ्या माणसाला त्यानं सांगितलं, हे बघ मला 4 वाजता जायचंय, तू मला त्या ठिकाणी जाग कर, मी 4 वाजता उठून जाईन. तुम्ही ऐकतात ना पण सर्वजण? लक्ष. 2 माणसं घरात झोपलेले आहेत, झोपणार आहेत. एक मनुष्य दुसऱ्या माणसाला म्हणतोय मला पहाटे 4 वाजता त्या ठिकाणी गावाला जायचंय, तू मला पहाटे 4 वाजता जाग कर, असं त्यांनी सांगितलं आणि दोघे झोपले. तो जाग कधी करेल? ज्याला सांगितलं तो जर जागा झाला तर, आणि त्याला जर 6 वाजता जाग आली म्हणजे याचे 4 कुठे? हा तर झोपणारच आहे. पण तोही जर झोपला तर मग जाग करायला कोणी शिल्लक राहणार नाही. मग जाग करण्याकरिता जागा असणारा माणूस पाहिजे. जो अखंड जागा आहे तो दुसऱ्याला जाग करू शकतो. हा महत्वाचा विचार. मग आपल्याला परमात्मा स्वरूपाची आठवण पाहिजे. ती आठवण कोण करून देईल? ज्याला सतत परमात्म्याची आठवण आहे. ज्याला सतत परमात्म्याची आठवण आहे तो आपल्याला परमात्म्याची आठवण करून देईल. म्हणून असं कुणीतरी शोधून काढला पाहिजे की जो अखंड परमात्म्याच्या स्मरणामध्ये आहे, ज्याच्या चित्तात देव वास्तव्य करतोय, देवाशिवाय दुसरं काही चिंतन करत नाही, असा एखादा महात्मा आणावा लागेल आणि त्या महात्म्याच्या संगतीत जावं लागेल. मग वेगळं देवाचं चिंतन आपल्याला करावं लागणार नाही. त्याच्या संगतीत राहिलं की आपण स्वतःच भगवंताचं चिंतन करायला सुरुवात करू. हे अखंड जया तुझी प्रीती, अखंड जया तुझी प्रीती, मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती, मज दे तयाची संगती. मग मी कमलापती, मग मी कमलापती, मग मी कमलापती, तुझबानानी कंटाळा, तुझबानानी कंटाळा, म्हणून राहिले
पडोनी राहीन तये ठाई पडोनी राहीन तये ठाई पडोनी राहीन तये ठाई पडोनी राहीन तये ठाई तुझी प्रीती अखंड दया तुझी अखंड जया तुझी प्रीती मज दे तयाची संगती मग मी कमलापती तुझ बाणाने कंटाळा पडोनी राहीन तये ठाई उगाची संतांची पायी न मागे न करी काही तुझी आनगा विठोबा महाराज भगवंताच्या समोर बोलतायत तुम्ही ऐकतात ना पण सर्वजण जरा सोपं करून सांगतो फार किचकट सांगण्यापेक्षा सोपं सांगावं ते सोपं करून सांगतो ऐका परमार्थ करायचा म्हणजे काय करायचं अखंड भगवंताचं स्मरण करायचं देवाची आठवण करायची पण आपल्याच्यानं होत नाही आठवण मग आपल्याच्यानं जर अखंड भगवंताची आठवण होत नसेल तर काय उपाय केला पाहिजे उपाय एकच आहे ज्याला सतत देवाची आठवण होते त्याच्या संगतीत जाऊन राहिलं पाहिजे मग वेगळी आठवण करायची गरज पडणार नाही ती देवाविषयीच बोलेल लोक एकमेकाला भेटतात आणि भेटले की ज्याच्या चित्ताचा जो विषय आहे तो त्याच पद्धतीने बोलायला सुरुवात करतो सगळ्यांच्या गळ्यात खलबत्ते कुटायचा धंदा चालूच आहे सगळ्या जगाचं कुटायचं कोणी सोडायचं नाही सारे कुटून काढायचे मोकळे करून टाकायचे देवाविषयी कोण बोलायला लागला देवाचं कोण चिंतन करायला लागला देवाचं चिंतन तोच करतो ज्याच्या चित्तामध्ये देव वास्तव्य करतो हा महत्वाचा विचार आहे अखंड त्या ठिकाणी भगवंताचं चिंतन करणारा महात्मा हा जिवंत त्या ठिकाणी झरा पाण्याचा जिवंत झरा काही पाण्याचे स्रोत वाहतात पाऊस पडला की नद्या वाहायला सुरुवात करतात पाऊस पडून गेला आणि थोडेसे त्या ठिकाणी दिवस गेले की बस कोरड्या ठाक पडतात त्या नद्या त्यांना पाणीच नसतं महाराज पुढे पण अशा काही नद्या आहेत ज्या सतत प्रवाहित होतात गंगा यमुना सरस्वती आता सरस्वती गुप्त आहे पण मोठ्या मोठ्या नद्या नर्मदा या मोठ्या मोठ्या नद्या आहेत की ज्या अखंड प्रवाहित होतात कायमस्वरूपी वाहतात का त्यांच्या मुळाशी ओलावाय म्हणून अखंड प्रवाहित होणारी नदी वेगळी आणि सिजनेबल नदी वेगळी आपण सगळे सिजनेबल नद्या असला सप्ताह बिप्ता झाला की आपला सीझन चालू तर पूरच येतो मग त्या पुराला काही लिमिटच राहत नाही महाराज आणि एकदा का सप्ताहाचं वातावरण भंगलं आपला कार्यक्रम परत जायचे थे पहिले पाडे 56 असं आहे सरळ गोष्ट आहे महाराज असंच आहे ना परमार्थ टिकून राहण्याकरिता त्यांनी आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि महापुरुष असे आहेत महात्मे असे आहेत की ज्यांचा स्वाभाविकच परमार्थ होतो आपण परमात्म्याला आठवण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना परमात्मा स्वतः आठवतो हा महत्वाचा विचार आहे असे महात्मे आहेत की त्या महात्म्यांच्या संगतीमध्ये जर गेलं तर मग मात्र त्यांनी ते जाग करतात ते परमात्म्याची आठवण करून देतात हे काय सांगू आता संतांचे उपकार काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविते
संतांची उपकार मज निरंतर जागविती. संतच जगात असे आहेत की जे भगवंताची आठवण करून देतात, जीवाला जागा ठेवतात. म्हणून मायबाप एक गोष्ट ऐका, तुम्ही ऐकतात ना सर्वजण, लक्षपूर्वक ऐका. असं आहे जीवनामध्ये त्यांनी काय प्रकर्षानं करावं आणि जीवनामध्ये काय प्रकर्षानं टाळावं हे कळालं पाहिजे. माणसानं दुर्जनाची संगती जीवनामध्ये प्रकर्षानं टाळावी, जाणीवपूर्वक टाळावी. दुर्जनाच्या जवळ जाऊ नये, दुर्जनाला जवळ येऊ देऊ नये. त्याला आधी नमस्कार करावा. दुर्जनम प्रथमम वंदे सज्जनम तदनंतरम मुख प्रक्षालनात पूर्व गुद प्रक्षालनम यथा. अर्थ सांगू श्लोकाचा? अर्थ असा आहे, आधी त्यांनी दुर्जनाला नमस्कार करावा आणि सज्जनाला नंतर नमस्कार करावा. दुर्जन आधी घालवावा. जसं आपण झोपेतून उठल्यानंतर आधी बाहेर जातो की आधी तोंड धुतो? आधी बाहेर जातो आणि मग नंतर तोंड धुतो. बाहेर जाणं आणि तोंड धुणं यातलं कोणतं चांगलं वाटलं? बाहेर जाणं जरा घाणेरडं वाटतं ना, असं त्या ठिकाणी ते बाहेर आधी जावं आणि मग तोंड धुवावं. हे जसं आहे ना, मुख प्रक्षालनात पूर्व गुद प्रक्षालनम यथा. आधी गुद प्रक्षालन मग मुख प्रक्षालन. तसं आधी दुर्जनाला वाट लावा आणि मग सज्जनाची संगती करा. ती सज्जनाची संगती जीवनामध्ये करण्यासारखी आहे, तीच करावी. जर आपल्याला वाटत असेल आपलं जीवन आनंददायक व्हावं, आपल्या जीवनामध्ये सुख समाधान नांदावं, आपल्या जीवनामध्ये त्या परमात्म्याची प्राप्ती व्हावी, तर सज्जन हो, माय बाप हो, ऐका, लक्षपूर्वक ऐका. जाणीवपूर्वक दुर्जनाला बाजूला करा, त्याला ओळखा. अरे विष विंचवाचे नांगी तैसा दुर्जन सर्वांगी. विंचवाचा तरी फक्त नांगीत विष असतंय, पण दुर्जन सगळ्या अंगाने विषारी असतो. त्या दुर्जनाची संगत कधी करायची नाही, त्याची टाळायची. आणि अंतकरणपूर्वक त्या ठिकाणी महाराज संतांची संगती करायची, सज्जनाची संगत करावी. संगत सज्जन की करले. तू संतांची संगत कर. साधू संत वर्णन करून सांगतात, हे संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी. भजन करा. तेरी अच्छी बनेगी. संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बने. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी. हो ये तेरो बड़ा भाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. ध्रुव जी की बन गई, प्रहलाद जी की बन गई. हो ये तेरो बड़ा भाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी. गोपाल कृष्ण भगवान की. हे संतन के संग जरा लाग रे तेरी अच्छी बनेगी. अरे चांगलं होईल वेड्या. संतांच्या संगतीत जा. का बरं संतांची संगत करावी? अरे ते संत मायबाप अखंड भगवंताचं चिंतन करतात आणि ते अखंड भगवंताचं चिंतन करतात. एवढंच नाही तर जे त्यांच्या संगतीत राहतात त्यांना सुद्धा देवाची आठवण करून देतात. अरे जगाचं त्यावेळी चिंतन करू नको, संसाराचं चिंतन करू नको, परमात्म्याचं चिंतन कर असं प्रकर्षानं सांगतात. हा त्यांचा स्वभाव आहे, हा त्यांचा अधिकार आहे. पण तुकोबांना असं वाटलं की मी जर अखंड परमार्थ करावा असं मला वाटत असेल तर काय केलं पाहिजे? अशा महात्म्यांच्या संगतीत गेलं पाहिजे. पण महात्मे मला कळणार नाहीत. कशा आहेत महात्मे, कुठे राहतात महात्मे? फार बोलतो, फार सुंदर कीर्तन करतो, फार सुंदर गातो, म्हणजे काय महात्मा होतो? नाही महाराज, असे नाही कळत. तुकोबरा म्हणतात, बहुत उधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु. संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाची काम नाही येते. संतांचा महिमा दुर्गम आहे. शाब्दिकाला संत कळत नाहीत, कोणालाही संत कळत नाहीत. मला कळत नाहीत संत, मी काय करू?
ज्यांच्या पोटात भगवंताचं प्रेम आहे, जे अखंड चित्तामध्ये भगवंताचं चिंतन करतात, असे असणारे महात्मे मला ओळखू येत नाहीत, मी काय करू? तुकोबरायांच्या मनात प्रश्न पडला. म्हणून तुकोबराय भगवंताच्या समोर गेले. म्हणे देवा, मला एक गोष्ट कळाली, तुझं चिंतन करणं हा परमार्थ आहे. तुझं अखंड चिंतन करत राहिलं पाहिजे, पण संसारात मी असा गुंतलेलो आहे की मला तुझं चिंतनच करता येत नाही, तुझं स्मरणच मला राहत नाही, तुझी आठवणच मला करता येत नाही. मला कळालं मग की तुझी आठवण राहण्याकरिता एक केलं पाहिजे, जे सतत तुझ्या आठवणीत आहेत त्यांच्या संगतीत गेलं पाहिजे. पण अशा लोकांची त्यांनी संगत करायची मी ठरवलं, पण ते लोक मला ओळखूच येत नाहीत. कुठून आणू ते लोक शोधून? मला कसे सापडतील ते मला कळत नाही. मग तू असं कर, ज्यांच्या चित्तात सदैव देव राहतो असे महापुरुष तू शोधून आण आणि मला त्यांची संगत घडून दे. मला त्यांची संगत करायला तर मी आवडते आहे, ज्यांच्या चित्तात सदैव देव वास्तव्य करतोय. असं तुकोबरायांच्या अंतकरणात आहे, ही इच्छा तुकोबरायांच्या अंतकरणात आहे, आणि ती इच्छा भगवंताच्या समोर प्रगट करतात अभंगाच्या पहिल्या चरणात. ते सज्जन आहेत, संत आहेत, हे सत्संगेन परमं प्राप्य दुस्तरम तरते चिरात तस्मात् अतिप्रयत्नेन सत्संगम सततम कुरु. सत्संग सतत करावा, त्या सत्संगतीमध्ये गेल्यानंतर परमात्मा प्राप्त होत असतो. म्हणून ज्याच्या चित्तात देव राहतो त्याची संगत मला घडावी. मग मला वेगळं देवाचं चिंतन करायची गरज पडणार नाही. मग मी कमलापती तुझबा न आणि कंटाळा. मग हे भगवान, मला तुझा कंटाळा येणार नाही. त्याच्या संगतीत राहिलो की तू देवाविषयीच बोलत राहील. ज्याच्या संगतीत राहू आपण, त्याचा स्वभाव जसा आहे तो त्यानुसार बोलत राहतो. तो देवाविषयी बोलेल आणि मी ऐकत राहील. त्या संतांच्या संगतीत जाईन. महाराज म्हणतात, पडोनी राहीन तये ठाई. उगच पडून राहा, न मागे न करी काही मागणार नाही, काही करणार नाही, तिथं पडून राहीन. पडून राहिलो तरी समाधान प्राप्त होईल. तुम्हाला माहिती आहे, गावबा होता, गावबा. हा गावबा आहे ना, मोठा विलक्षण होता महाराज. हा गावबा गरीब परिवारात जन्माला आला होता, गरीब होता, आणि त्याला पूर्णाची पोळी खायला मिळाली एक दिवशी. पूर्णाची पोळी
त्याच्या आईनं पुरणाची पोळी करून दिली आणि फार समाधान वाटलं त्याला, पुरणाची पोळी खायला मिळाली. दुसऱ्या दिवशी म्हणलं आई मला परत पुरणाची पोळी खायची. तिनं थोडं ठेवलंच होतं पुरण, त्यावेळेस फ्रीज नव्हतं पण ठेवलं असेल कसं तरी जपून, ठेवलं तिने ते. आणि दुसऱ्या दिवशी परत सकाळी पोळी करून दिली. आदल्या दिवशी रात्री खाल्ली, दुसऱ्या दिवशी सकाळी खाल्ली. आता संपलं ती पुरण, संध्याकाळी परत पोळी मागायला लागला. आता परत मागितलं, आई म्हणली अरे बाळा ते पुरण संपून गेलं, आता नाही पोळी तुला मिळणार, आपण गरीब आहोत, मला पोळीच पाहिजे म्हणला. दुसरं त्याने स्वयंपाक केला, ज्वारीची भाकरी करून त्याच्या पुढे मांडली. त्यानं सरकून दिलं ताट. आईला राग आला, आईनं चपाती दिली. एक फटका ठेवून दिला. लाज वाटत नाही म्हणे तुला, आपण गरीब आहोत, कुठून आणायची पोळी, खाणारच नाही म्हणला दुसरी चपाती भाकरी खाणार नाही, मला पोळीच पाहिजे. तिला माहित होतं नाथांच्या घरी रोज पुरणाची पोळी. पोरग उचललं आणि नाथांच्या घरी गेले. नाथांना विनंती करू लागली म्हणे, नाथ बाबा हे पोरग पुरणाची पोळी खायची म्हणतंय आणि तुमच्या घरात रोज 2 टाइम पुरणाची पोळी, असं करा ना, याला इथंच राहू द्या ना, तुमच्यावर खाईल 2 घास. पुरणाच्या पोळीवारी नाथांच्या घरी राहिलं, खाण्यावरही राहिलं फक्त. सांगून टाकली सूचना, सकाळी 11 वाजता घंटी वाजवायची म्हटला जेवायला येईन, संध्याकाळी 8 वाजता एकदा वाजवायची जेवायला येईन, 2 टाइम जेवण. आणि पुढे त्या ववऱ्या आहेत ना, तुम्ही नाथांच्या वाड्यात जर कधी गेले असाल तर त्यात पडून राहायचं, मस्त पडून राहायचं. जेवायच्या टायमाला घंटी वाजली की जायचं, जेवण करायचं आणि परत जाऊन झोपायचं. पडल्या पडल्याच पोथी ऐकायची, पडल्या पडल्यात. काही लोक पडल्या पडल्या कीर्तन ऐकतात, गोदाड्यात घेऊन कार्यक्रम चालू आहेत तुम्हाला, पडल्या पडल्या सगळा कार्यक्रम असं त्या पडल्या पडल्याच ऐकायचं. पडवणी राहील तुम्हाला नाही म्हणत बरं, मला माहिती आहे तुमची प्रकृती, तुमच्याकरता नाही ते पडल्या पडल्या ऐकणारे बरेच काही गावागावात पाहायला मिळतात. फार चमत्कारी लोक पाहायला मिळतात. कीर्तनाला येतानाच समोरच काही मग समोरच पांघरून घेऊन असलं काय झालं बरं असते जरा 11च्या तडाक्यात. नाही तुम्ही झोपल्या कोणाला सांगेन, सरळ गोष्ट आहे. चला गावबा मला सांगायचं पडून राहिला, पण चमत्कार एवढा झाला की नाथांच्या संगतीत राहिला. नाथ महाराजांनी ज्यावेळेला सगळं कार्य आटोपलं जायला निघाले, रामायण अर्धवट राहिलं होतं, भावार्थ रामायण. म्हणे तेवढं पूर्ण करा, म्हणे नाही जमत आता मला गेलं पाहिजे. मग कोण पूर्ण करेल, सगळ्यांना वाटलं कोणी म्हणायचं हरिपंडित पूर्ण करतील. नाथांचा मुलगा, नाथाने हरिपंडिताचं नाव घेतलं नाही, नाथाने नाव घेतलं गावबाचं. म्हणे माझा गावबा आहे ना, अरे ते तर पोळ्यावरच आहे, ते रामायण कसं काय पूर्ण करेल असं सांगायला सुरुवात केली. म्हणे बोलवा त्याला इकडे. गावबा आला, त्या गावबाच्या मस्तकावर हात ठेवला नाथांनी आणि सांगितलं गावबा उरलेलं त्या ठिकाणी रामायण तू पूर्ण कर. तुम्ही भावार्थ रामायण बघा, शेवटच्या थोड्या ओव्या आहेत ज्या गावबानं लिहिल्या आहेत. नाथांची ओवी आणि गावबाची ओवी वेगळी करता येत नाही, अगदी तशाची तशाच ओव्या मुखातून बाहेर पडल्या. फक्त पडून राहीन तैठ आहे आणि उगाच संतांचे पाय पडून राहिला, पोळ्या खाण्यावारी राहिला. पण संतांची संगती एवढी कामाला आली की रामायण लिहिता आलं, नाथांचं उर्वरित कार्य करता आलं. एवढी संतांची संगती महत्वाची आहे महाराज. नाही काय करता आलं तरी फक्त त्यांच्या संगतीत राहावं, फक्त त्यांच्या जवळ राहावं. ज्ञानोबा तर अशी अपेक्षा करतात की त्यांच्या पायातली वाहन होऊन राहण्याची अपेक्षा करतात. पायीची वाहन पायी बरी, त्यांच्या पायातली वाहन संतांची संग, संत समागम एखादी परी व्हावे त्यांची द्वारी श्वान याती. कुत्रा होऊन राहण्याची वेळ आली तरी चालेल, पण संतांची संगती घडेल. पायातली वाहन तुका म्हणे त्यांच्या पायी पाय पोस होण्या वास करीन तेथे, त्यांच्या पायातली चप्पल होऊन तिथे वास्तव्य करीन. का त्या चप्पलीला महत्व आहे महाराज. संतांचं सगळं कार्य आटोपल्यावर संत कुठे जातात, वैकुंठाला, बरोबर आहे. आता आपण समजा एखाद्या गावाला जायला निघाले, गावाला जर आपण एसटीने जायला नाही, तुमच्या गावात एसटी येते, ती एसटी तुम्ही बसले, एसटी वाला तिकीट काढता की नाही, काढता. तिकीट कोणाचं घेतो एसटी वाला, तुमचं घेतो, बरोबर आहे की नाही. तुमच्या पायात चप्पल असते की नाही, असते. चपलीला कधी तिकीट लागतं का, नाही. बिगर तिकिटाची चप्पल नगरला जाऊन येते, सरळ गोष्ट. चपलीला तिकीट लागत नाही. संत वैकुंठाला जातात, संतांच्या पायातली चप्पल जर झालं, बिगर तिकिटाचं वैकुंठ, बिगर साधनेचं वैकुंठ. काय गरज नाही साधना करायची, त्यांच्या पायाजवळ पडून राहायचं, बस सगळं काही प्राप्त करून देतील. वैभव आहे संतांचा. मग देवावशी चित्ती त्यांची घडावी संगती, त्यांच्या संगतीत त्या ठिकाणी जावं, तिथंच राहावं, सगळं मिळेल. भगवान सगळं काही देईल. ते संत त्यांनी सगळ्या गोष्टी प्राप्त करून देतात. म्हणून तर त्यांच्या संगतीत राहणंच मला आवडतं. म्हणून हे देवा माझी वासना तुम्ही पूर्ण करा. अभंगाचं दुसरं चरण. I
वासना संतांच्या संगतीत राहायला मला आवडतं देवा. माझ्या मनाला हेच अपेक्षित आहे, संतांची संगती घडावी. देव जन्माला आलाय ना 6 वाजता, आपल्याकरताच आलाय. त्याला काहीतरी मागायचंय, हेच मागा देवा. जन्मभर संतांची संगत घडू दे, अखंड संतांचा संग मला प्राप्त होऊ दे. कारण संतांचा संग जर माझ्या जीवनात आला तरच मी अखंड तुझं चिंतन करू शकेन. जर संत संगती मला झाली नाही तर माणसं बिघडून जातात. मला तुम्ही ऐकतात ना सर्वजण, चांगल्या माणसाच्या संगतीत गेला की मनुष्य चांगला वागतो, आणि त्याला जर ओढाळाची संगत लागली की मग मात्र ओढाळ होऊन जातो, त्याचं वागणं बदलून जातं. म्हणून प्रकर्षानं चांगल्याची संगत करावी. एकदा जरी संग झाला तरी पण त्याने चमत्कार घडतो. आपण गावबाचं उदाहरण पाहिलं ना. हा गावबा काही सामान्य नव्हता. म्हणतात जयदेव स्वामी नावाचे संत होऊन गेले. जयदेव स्वामी एक राजा घोड्यावर बसून आला होता, राजा. आणि घोड्यावर बसून त्याने आला होता. रिकेबीत पाय होता त्याचा. घोड्यावर बसायला रिकेबी असते पाय ठेवायला, त्या रिकेबीत पाय होता. आणि असं त्याने घोड्यावर बसला होता. जयदेव स्वामीला म्हणला, मला ब्रह्म सांगा कसं असतं. म्हणतात रिकेबी में पाव ब्रह्म बताव. एवढं काही काही ब्रह्म विचारायला लागला. जयदेव स्वामींनी फक्त त्या घोड्याला स्पर्श केला. तुम्ही ऐकता सर्वजण, घोड्याला स्पर्श केला. घोड्याला स्पर्श केल्याबरोबर चमत्कार घडला. घोड्याला संतांचा संग झाला, चमत्कार घडला. राजाला समाधी लागली आणि घोड्यालाही समाधी लागली. संतांचा संग आहे, समाधीच लागली महाराज राजाला. घोड्यावर बसल्या बसल्या घोडा उभा आणि राजा तटस्थ झाला, समाधी लागली. घोड्याला त्याने संतांची संगत झाली, चमत्कार घडला. घोड्याचं शरीर पुढे जाऊन सुटलं, मेला तो घोडा. तो घोडा मेल्यानंतर त्याला पुढचा जन्म मिळाला रेड्याचा. रेडा तोच घोडा जयदेव स्वामींच्या स्पर्शानं घोडा त्या ठिकाणी पुढच्या स्थितीत गेला, तो झाला रेडा. आणि तोच रेडा पैठणात जन्माला आला, पैठण क्षेत्रात. तोच रेडा ज्ञानोबरायांच्या संगतीत आला. ज्ञानोबरांनी रेड्याच्या डोक्यावर हात ठेवला, रेडा उद्धरून गेला. रेड्याकरता समाधी आहे. आळ्याला जाऊन बघा, लोक वारी करतात, प्रत्येक महिन्याची वारी, रेड्याकरता वारी. का बरं एवढं वैभव वाढलं असेल? संतांची संगत झाली म्हणून. अरे संतांच्या संगतीत गेलं की रेड्याची सुद्धा वारी लोक करतात. हा महत्वाचा विषय. रेड्याला संतांची संगत झाली. परमात्मा त्याने एवढा कृपा करतो की संत संगतीच्या माध्यमातून वैभव प्राप्त करून देतो. रेड्याची वारी लोक करतात. तोच रेडा पुढच्या जन्मात गावबा झाला आणि गावबा होऊन त्या ठिकाणी त्याला नाथांची संगत झाली, उद्धरून गेला. अरे संतांची संगत एवढी महत्वाची आहे. म्हणून ऐसे आवडते मना, असं मला आवडतं. देवा पूर्वावी वासना. वासना आपण पाहिलं मोठी वाईट असते, पण संसाराची वासना वाईट असते. संसारातली वासना परत जन्माला घालते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना जर शिल्लक राहिली तर जन्माला यावं लागतं. वासना संपली की मोक्ष मिळत असतो. वासना प्रक्षयो मोक्ष. वासना संपली की मोक्ष, आणि वासना शिल्लक राहिली की जन्म. वासना शिल्लक राहूच नाही. मग तू कोराय म्हणतात देवा पुरवावी वासना. वासना पूर्ण कर देवा. पण ही वासना संसारा करता नाही, ही वासना परमात्म्याच्या प्राप्ती करता आहे. धन्य हरिरंगी गुंतल्या वासना, उदास त्या सुना गवळ्यांच्या. गवळ्यांच्या सुना म्हणजे गवळणी. त्यांच्या अंतकरणात वासना होती, पण भगवंताला भोगण्याची वासना होती. संसार भोगण्याची वासना नरकात घेऊन जाते, आणि परमात्म्याला पाहण्याची वासना परमात्म्यापर्यंत घेऊन जाते, उद्धारापर्यंत घेऊन जाते. पण आपल्या अंतकरणात वासना असू नये असं नाही. आपल्या अंतकरणात वासना असावी, पण ती संतांच्या भेटीची असावी, भगवंताच्या दर्शनाची असावी, ती शुद्ध वासना. म्हणून देवा पुरवावी वासना. संतांचा संग. मला बोलण्यासारखं बरंच आहे महाराज. आता तुम्ही आकाराला याल, 11 वाजून गेले ना. म्हणून घाईघाईनं त्या पुढे जातोय. असे संत मला भेटावेत, त्यांचा संग मला व्हावा. आणि ते भेटल्यानंतर त्या ठिकाणी महाराज माझा आणि त्यांचा कधीच वियोग होऊ नये. अखंड त्या संतांचा संग मला प्राप्त व्हावा. हरिजना सवे भेटे न हो अंग संग तुटे. त्या संतांचा त्या ठिकाणी संग व्हावा आणि त्या संगतीमध्ये अखंड मी राहावं. कधी अंग संग तुटे होऊ नये. कधी त्यांच्यात माझ्यात वियोग त्या ठिकाणी घडू नये. अखंड त्यांची संगती मला घडावी. एका जनार्दने घडो त्यांचा संग, न व्हावा वियोग जन्मोजन्मी. जन्मोजन्मी त्यांचा आणि माझा वियोग घडू नये. अखंड त्यांची संगत प्राप्त व्हावी. ते संत आपल्यासारखं करून घेतात. त्याला हृदयाला लावतात. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. ऐसा संतांचा महिमा झाली बोलायची सीमा. असं त्या ठिकाणी संतांच्या आलिंगनाचं भेटीचं महत्व आहे. संत भेटती आजी मज. आता फार म्हणावं वाटतंय. त्याने मी झालो चतुर्भुज. हे नाही चतुर्भुज, हे जन्मतात चतुर्भुज. असं आहे. लोक लग्न झाल्यावर चतुर्भुज होतात. बायको केली की म्हणतात ती झाले चतुर्भुज. असं आहे ना. लग्नाच्या आधी माणूस 2 भुजावाला असतो.
लग्न झालं की त्याला चतुर्भुज म्हणतात, त्याचे तुम्ही जन्मतात चतुर्भुज असं आहे. पण संतांची भेट झाल्यानंतर माणूस विलक्षण रूपानं चतुर्भुज होतो. त्याने मी झालो चतुर्भुज. दोन्ही भुजा स्थूल सहज, पण दोन्ही सूक्ष्म वाढल्या. परमात्मा स्वरूप करून टाकतात संत. ज्याला संत भेटतात त्याला देवत्व प्राप्त होतं. तो त्या देवत्वाच्या योग्यतेचा होतो, सामान्य असतो. त्या संतांची दृष्टी जरी पडली तरी सुद्धा ते हात ठेवा जयावरी झळके, का पद्म करो माथा पारुखे, तो जीवाची परी तुके महेशेशी, शंकराच्या तुलनेचा होतो. एवढं सामर्थ्य संतांच्या दृष्टीचं आहे. त्यांची दृष्टी पडली तरी देवत्व प्राप्त करून देतात. हा संतांचा महिमा. म्हणून त्यांची भेट घडावी आणि कधीच त्यांच्या भेटीमध्ये अंतर पडू नये. देवा काही दुसऱ्या ताडकीने मागायचं नाही. अखंड संतांचा संग व्हावा. हेची दान दे गा देवा, तुझा विसरण व्हावा. गुणगायी ना आवडी, हेची माझी सर्व जोडी. पुढे काय? संत संग काय? न लगे मुक्ती आणि संपदा, संत संग दे सदा. न लगे मुक्ती, मला मुक्ती नको आहे, मला संपदा नको आहे, मला अखंड संतांचा संग दे. हा संतांचा संगच महत्वाचा आहे. मागच्या वर्षी हाच अभंग होता ना, हेची दान दे गा देवा, शेनारे महाराजांनी घेतलेला. बरोबर आहे ना? कोणी सांगितलं पोराने मला आता. लक्षपूर्वक ऐका. म्हणून संतांची संगती अतिशय महत्वाची आहे. ती अखंड टिकून ठेवे म्हणून भगवंताची विनंती करणं महत्वाचं आहे. का बरं देवानं विचारलं संतांचा संग मागतात? काय कारण आहे संतांची संगती मागण्याचं? महाराज कारण सांगतात असं आहे, माणसाचं जीवन मिळालं आणि हे जीवन त्या ठिकाणी भगवंताच्या चिंतनाकरिताच त्या ठिकाणी मिळालं. म्हणून इतरांच्या संगतीमध्ये जीवन व्यतीत करून दुःख भोगण्यापेक्षा संतांच्या संगतीत जीवन त्या ठिकाणी व्यतीत करून समाधान भोगणं हेच महत्वाचं आहे. म्हणून संतांच्या संगतीतलं जीणं हेच त्या ठिकाणी जीणं भलं जीणं आहे, म्हणजे चांगलं जीणं आहे. तुकोबारायांना वाटलं म्हणून अभंगाच्या शेवटच्या चरणात संत संगष्टाने. म्हणून संतांच्या संगतीतलं जीवन चांगलं जीवन आहे, चांगलं जीवन आहे. म्हणून ऐसे आवडते म्हणा देवा पुरवावी वासना. म्हणून काय मागावं देवाकडे? आज देव प्रगट झालेला आहे ना, देवाचा जन्म झालेला आहे ना, मग त्या देवाकडे आपण केलेली जी सेवा आहे त्या सेवेचा मेवा मागावा. म्हणून मागायचं असेल काही तर हेच मागावं, देवा संत संगती घडू दे, संतांचा संग अखंड जीवनामध्ये प्राप्त होऊ दे आणि त्या माध्यमातून तुझी भक्ती मला त्या ठिकाणी घडू दे. हाच मागण्यामधला त्या सर्वश्रेष्ठ असणारा भाव आहे. तो जगद्गुरु तुकोबारायांनी आपल्या शब्दांमधून या ठिकाणी प्रगट केलेला आहे. म्हणून संतांची संगती आपल्याला घडावी. कोण आहेत असे संत की ज्या संतांची आपण संगती त्या ठिकाणी करावी? माहिती आहे तुम्हाला? नाही? मी सांगू? हे ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, महाराज ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम.
यांची घडावी संगती ऐसे आवडते मना देवा पूर्वा विवासना हरिजना सवे भेटी नहो अंग संग तुटे तुका म्हणे जिने भले संत संगष्टने. मागणी आहे म्हणून त्या ठिकाणी संतांची सेवा मागितली. अशीच त्या ठिकाणी अखंड जीवनभर मागत राहावी आणि हाच त्या ठिकाणी परमार्थातला दिव्य भाव आहे. यथामती यथावकाश भगवंताची सेवा करण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करूया. याच ठिकाणी थांबूया. 2 तास बसून नाही, तासभर बसून तुम्ही माझी बडबड ऐकून घेतलीत. तुमच्या सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. गुण मंडळींनी फार सुंदर साथ केली. तुम्हा सर्वांच्या अंतकरणापासून धन्यवाद. संयोजक मंडळीने आम्हाला या ठिकाणी आमंत्रित केलं आणि तुमच्या माध्यमातून आम्हालाही भगवंताची सेवा घडली. तुमच्या अंतकरणापासून धन्यवाद.